छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपला अभिमान, आपली शान, आपलं दैवत. शिवरायांचा इतिहास सांगितला की अंगावर शहारे येतात. शिवरायांचे विचार आपल्याला आपल्या अडचणीच्या काळात लढायला प्रेरणा देतात. पण आत्ताच्या आपल्या समाजामध्ये ना एक विचित्र सायकोलॉजी वर्षानुवर्ष घर करून बसली, आणि ती म्हणजे शिवाजी जन्मावा पण तो दुसऱ्यांच्या घरी. ही मानसिकता नेमकी काय आहे याचा कधी विचार केलाय का हो? याला आहे ना आपण सिलेक्टिव्ह आयडियलिझम म्हणतो. म्हणजे काय? तर मला आदर्श नक्कीच पाहिजे, पण त्या आदर्शासाठी लागणारी किंमत मला मोजायची नाहीये. आपल्याला वाटतं की शिवरायांसारखा पुत्र असावा जो अन्यायाविरुद्ध लढेल, जो स्वराज्य उभं करेल. पण जेव्हा आपला स्वतःचा मुलगा किंवा मुलगी, घरातलं कोणीही अन्यायाविरुद्ध ज्यावेळेस आवाज उठवतं, तेव्हा आपण काय म्हणतो? कशाला पडतोयस त्या पंद्यामध्ये? आपलं काम करावं आणि गपचूप बसावं. बरोबर ना? इथेच तर चुकतोय आपण. न्यायाची, प्रगतीची, क्रांतीची अपेक्षा तर करतो, पण हे सगळं शेजारच्या घरापर्यंत. असंच आपल्याला सगळ्यांना वाटते. कारण काय? हे करायला ना एक धाडस लागतं. पण आपण मात्र कम्फर्ट झोन मधून बाहेरच पडत नाहीयेत. आपण एका सुरक्षिततेच्या जाळ्यामध्ये अडकलोय. छत्रपती शिवाजी महाराज फक्त तलवारीने कधीच लढलेले नाहीत हं. त्यांनी एक विजन तयार केलं, त्यांनी एक विचार तयार केला. तो विचार अजूनपर्यंत जिवंत आहे. पण आज मात्र आपण शिवरायांना पण आहे ना कैद करून ठेवले. फोटोमध्ये, घोषणांमध्ये, मूर्त्यांमध्ये, त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी सेलिब्रेट करण्यामध्ये. ज्या घरामध्ये, तुम्ही विचार करून बघा, ज्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये जिजाऊ माँसाहेब, शहाजी महाराज आणि सोबतच तानाजी, येसाजी, बाजी असे मित्र होणार नाहीत, तोपर्यंत शिवबा कसे जन्माला येतील? आणि घडणार तरी कसे? आपण आपल्या मुलांना करिअर आणि पॅकेज या शर्यतीमध्ये धावायला शिकवतोय, आणि अपेक्षा मात्र करतोय की त्यांनी राष्ट्रभक्त व्हावं, समाजामध्ये योगदान द्यावं, आणि सोबत काय, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा. कसं शक्य आहे? मित्रांनो, तुम्हाला चांगलं माहिती आहे की मुलं आपण जे सांगतो ते अजिबात ऐकत नाही. आपण जे करतो ते मात्र ते नक्कल करतात. बरोबर आहे? मग जर आपल्याला वाटत असेल की समाजात बदल व्हावा, त्या बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हावी, तर आपल्याला सुरुवात आपल्या घरापासूनच करावी लागेल, आणि पर्यायी आपल्या विचारांपासून सुरुवात करावी लागेल. दुसऱ्याच्या मुलाने लढायला जावं आणि आपल्या मुलाने फक्त सुरक्षित नोकरी करावी, घरात बसावं, सोपे सोपे पर्याय निवडावेत, नाही होणार यार. आणि ही जी वृत्ती आहे ना, ती आपल्याला कमकुवत बनवतीये, लाचार बनवतीये, आणि ही आपल्या राजांची शिकवण अजिबात नाहीये. ज्या दिवशी आपण माझ्या घरी शिवबा मी घडवणार ही जिद्द बाळगू ना, त्याच दिवशी, खरं सांगते, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने स्वराज्य सुराज्य व्हायला सुरुवात होईल. आणि जेव्हा आपण हा विचार करायला लागू ना, जिद्द बाळगायला लागू ना, त्यावेळेस आणि फक्त त्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आपण लायक बनू. आता तुम्ही ठरवायचंय.